आपल्या आवाजाने लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या त्या गायिकेविषयी आज आपण जाणून घेऊया, जी 15 वर्षांनी मोठ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली. 16व्या वर्षी बहिणीच्या मॅनेजरसोबत लग्न केलं, तर वयाच्या 47व्या वर्षी दुसरं लग्न केलं. पण तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही नवनवीन अपडेट्स तुमच्यासाठी घेऊन येत असतोच आणि येत राहणार. चला तर मग ही प्रसिद्ध गायिका कोण आहे जाणून घेऊया. मेलडी क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गायक म्हणजे दिग्गज आशा भोसले. त्यांच्या आवाजाचे लाखो चाहते आहेत. आशा भोसले यांनी झुमका गिरा रे बरेली के बाजार में, मार गई मुझे तेरी जुदाई, पिया तू अब तो आजा, शोला सामन देख के आके बुझा जा यांसारखी अनेक ब्लॉकबस्टर गाणी गायली. मात्र त्यांचा प्रवास खूप कठीण होता, तो म्हणजे प्रेमाविषयीचा. आशा भोसले 15 वर्षांनी मोठ्या व्यक्तीच्या प्रेमात होत्या. त्यानंतर त्यांनी 16व्या वर्षी बहिणीच्या मॅनेजरसोबत लग्न केले. पण काही काळानंतर त्यांचा घटस्फोट झाला. या घटनेमुळे त्यांचा आणि लता मंगेशकर यांच्यात मोठा वाद झाला. त्यानंतर आशा भोसले यांनी वयाच्या 47व्या वर्षी दुसरे लग्न केले. त्यांनी प्रसिद्ध संगीतकार R.D. बर्मन यांच्यासोबत लग्न केले. काही काळानंतर बर्मन यांचाही मृत्यू झाला. आशा भोसले गेल्या 8 दशकांपासून संगीत क्षेत्रात काम करत आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. हिंदी, मराठी, तमिळ, बंगाली अशा अनेक भाषांमध्ये त्यांची गाणी लोकप्रिय आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.